शेतकरी बंधूंनो नमस्कार. सध्या पावसाळा चालू आहे. आपल्या पिकामध्ये जास्त प्रमाणात तणांचा प्रादुर्भाव होत असतो आणि ह्या तणांचं नियंत्रण करण्यासाठी आपण मार्केट्समधून वेगवेगळे तणनाशक आणत असतो. आता हे तणनाशक आणत असताना मोस्टली आपले जे तणनाशक असतात, एकतर आंतरप्रवाही तणनाशक असतात किंवा एकतर स्पर्शजन्य तणनाशक असतात. पण शक्यतो आंतरप्रवाही जे तणनाशक असतात, ज्यावेळेस आपण पिकावरती मारत असतो, ते औषध आपल्या पिकाच्या आतमध्ये किंवा त्या गवताच्या आतमध्ये जाऊन त्यांचं कार्य करत असतात. पण जे मुळातच स्पर्शजन्य तणनाशक असतात, ते कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर आपल्याला त्याचा रिझल्ट दिसून येतो. पण मोस्टली ज्यावेळेस आपण तणनाशक फवारत असतो आणि तणनाशक फवारत असताना गवताबरोबर आपल्या मुख्य पिकावरती सुद्धा तणनाशकांचा जर फवारा गेला तर एकंदरीतच तो जो परिणाम आहे तो मुख्य पिकावरचा परिणाम आपल्याला जर कमी करायचा असेल तर त्याच्यासाठी कोणतं सोल्युशन किंवा कुठलं महत्वाची गोष्ट आहे ती आपण त्या ठिकाणी केली पाहिजे. तसं पाहायला गेलं मार्केट्समध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट आणि सिस्टॅमिक म्हणजे स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही दोन तणनाशक असतात. त्याचबरोबर प्री इमर्जन्स आणि पोस्ट इमर्जन्स सुद्धा तणनाशक असतात. तर ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणे देखील सुद्धा गरजेचं असते. पण ज्यावेळेस आंतरप्रवाही तणनाशक आपल्या मुख्य पिकावरती गेल्यानंतर आपल्याला काय करायचं त्याची गोष्टी किंवा काय करू नये त्या गोष्टी सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. तर एकंदरीत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसं पाहायला गेलं कोणत्याही पिकावरती चुकून आंतरप्रवाही तणनाशक गेलं तर शक्यतो बरेचसे शेतकरी बांधव काय करत असतात, पाणी मारत असतात. पण शक्यतो आंतरप्रवाही तणनाशक फवारल्यानंतर त्याच्यावरती पाणी मारू नये. जर पाणी मारलं तर ते जे तणनाशक आहे त्याचा जो परिणाम आहे तो 2 पटीने अधिक आपल्याला त्या पिकावरती दिसून येतो आणि एकंदरीतच आपल्या पिकावरती त्या तणनाशकाचा परिणाम झाल्यामुळे आपलं पीक आपलं आहे ते जळू शकतं. मग त्याच्यासाठी काय करायचंय, शक्यतो जे स्पर्शजन्य तणनाशक असतात किंवा कॉन्टॅक्ट हर्बिसाइड असतात त्याच्यावरती पाणी मारून आपण त्यांचा परिणाम कमी करू शकतो. पण जे आंतरप्रवाही तणनाशक असतात त्याच्यावरती पाणी मारायचं नाही. तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक सोपा फॉर्म्युला आहे की तो सोपा फॉर्म्युला जर तुम्ही वापरला तर जे सिस्टॅमिक हर्बिसाइड किंवा जे आपल्या आंतरप्रवाही तणनाशक आपण वापरलेले आहेत तर त्याचा एकंदरीत परिणाम आपण आपल्या पिकावरचा साधारण 80 ते 90% आम्ही कमी करू शकतो. तर त्याच्यामध्ये जो घ्यायचा आहे तो 75 ग्रॅम सेंद्रिय गुळ घ्यायचा आहे. 15 लिटरच्या पंपासाठीचं औषध तुम्हाला सांगतोय. त्याच्यासाठी 75 ग्रॅम सेंद्रिय गुळ घ्यायचा आहे. त्याच्याबरोबर 60 ग्रॅम आहे ते आपलं 1846 म्हणजे डाय अमोनियम फॉस्फेट घ्यायचं आहे. ते सुरुवातीला 2 तास आधी पाण्यामध्ये भिजू द्यायचं जेणेकरून ते पूर्णपणे पाण्यामध्ये सोल्युबल होईल किंवा विद्राव्य होईल. मग त्याच्यामध्ये 60 ग्रॅम डीएपी घेतल्यानंतर 15 लिटर पंपासाठी आहे ते घ्यायचं आहे आणि त्याची जी फवारणी आहे ते साधारण गुळ आणि डीएपी यांची फवारणी 7-7 तासाच्या अंतराने आपल्याला त्या मुख्य पिकावरती करायचे. असे साधारण 4 वेळा करायचे आणि आपल्याला एकंदरीतच जे आंतरप्रवाही तणनाशक आपण पिकावरती गेलेला असते त्याचा जो परिणाम आहे तो आपण 80 ते 90% आपण कमी करू शकतो. त्याच्यानंतर ही 4 वेळा फवारणी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं, 100 ग्रॅम साखर 15 लिटर पंपासाठी घ्यायची आहे आणि ती फक्त एकदाच फवारणी करायचं आहे. आणि एकंदरीतच ह्या 4 ते 5 फवारणी आपण घेतल्यानंतर जे आपण आंतरप्रवाही तणनाशक आपण फवारणी केलेलं असेल किंवा मुख्य पिकावरती जर चुकून गेला असेल तर 90 ते 95% तणनाशकाचा जो होणारा परिणाम आहे भविष्यामधला तो आपण ह्या ठिकाणी कमी करू शकतो. म्हणजे ह्या घटक तुम्हाला लक्षात आले पाहिजे. डीएपी 60 ग्रॅम, 75 ग्रॅम सेंद्रिय गुळ, साधारण डीएपी आहे ते 2 तास आधी पाण्यामध्ये चांगलं भिजू द्यायचं आहे. 15 लिटर पंपासाठी हे औषध घ्यायचं आहे. पण ज्या वेळेस आपल्या स्पर्शजन्य तणनाशक म्हणजेच त्याला आपण कॉन्टॅक्ट हर्बिसाइड म्हणत असतो ते जर शक्यतो मुख्य पिकावरती गेला असेल तर जनरली आपल्या पाठीवरच्या पंपाने फक्त पाण्याचा जरी फवारा घेतला किंवा पाण्यानं जरी नुसता फवारणी केली तर आपलं जे स्पर्शजन्य तणनाशकाचा परिणाम आहे तो आपण 80 ते 90% करू शकतो. पण हे जे आपण सोल्युशन घेतले ते आंतरप्रवाही तणनाशकासाठी घेतले. मग एकंदरीत ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात येतात. आणि तसं पाहायला गेलं बाजारामध्ये जरी चुकून आपल्या पिकावरती तणनाशकाचा स्प्रे गेला असेल तर बाजारामध्ये असं कोणतंही औषध किंवा कोणतंही लिक्विड उपलब्ध नाही. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. तसेच कृषीवरती अशाच नवनवीन गोष्टी आपण आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घेत असतो. तसंच हा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. धन्यवाद.